हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरोसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईनं मागच्या व्हिडिओमध्ये पण स्वतः कशी मापं घ्यायची आणि ब्लाऊज कटिंग करण्यासाठी कोणकोणती मापे घ्यायची हे सर्व काही आपण त्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच मापं टाकून कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. तर मापं कोणती घेतली होती ते अगोदर बघा. ही सर्व काही मापं मी घेतलेली होती, ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर आता आपण अस्तर घेऊयात आणि मेन फॅब्रिक. आता अस्तर मी इथं 80 सेंटीमीटर घेतलेलं आहे. 80चंही थोडंसं कमी आहे, कट पीसमधलं अस्तर आहे. ठीक आहे. आता बघा, अस्तर आपल्याला बंद बाजूचं आपल्याकडे ठेवायचं आहे आणि ओपन बाजू जी असती ती पुढच्या बाजूला ठेवायची. ठीक आहे. आता हे नवीन शिकणाऱ्यांसाठी थोडंसं सांगावं लागतं. आणि एक जो बघा, आता अशा पद्धतीने अस्तर ठेवलं आहे आपण. जितकी आपल्याला उंची असते, आता उंची मी इथं ज्यावेळेस मी स्वतःच्या ब्लाऊजची घेते, पूर्ण तयार उंची मला 14 लागते. आता 14 उंची असेल तर आपल्याला 1 इंच ॲड करून 15वरती मार्किंग करायचं. 1 इंच आपल्याला खाली अर्धा वरी अर्धा मार्जिंग लागतं. त्यानंतर बघा, शोल्डर टाकलेला आहे मी इथं 5.5 इंच, गळारुंदी टाकते आहे मी इथं 2.25 इंच. आता 32 मापासाठी जेवढं माप लागतं तेवढं मी इथं टाकते आहे. आता आपल्याला गळा टाकायचा. इथं मी 10 इंचचा टाकला आहे, म्हणजे 9.5 इंच माझा तयार लागतो आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मी इथं गळा मार्किंग करून घेतलं आहे. आता त्यानंतर आपल्याला, तुम्हाला जर वाटलं तर इथे शोल्डर खूप छोटं वाटतं, तिथं अगदीच 1/2 इंच तुम्ही शोल्डर वाढवू शकता. आता बघा, इथं मी हे टाकते आहे मुंडा. आता मुंडा मी इथं 5.5 घेतलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने मी इथं छातीचा 4था भाग आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिंग असं घेतलेलं आहे. आणि इथं मार्किंग करून घेऊन मागच्या मुंड्याचा आकार दिला आहे. आता मागच्या मुंड्याचा आकार कसा द्यायचा आपण मागच 1-2 व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघितलेला आहे. आता बघा, आपण इथं उंची तर तेवढी घेतलेली आहे, पण आता कमरेचं काय करायचं आहे आपल्याला. कमरेचा 4था भाग, 1 इंच टक्स पॉईंट मागचे आणि 1.5 इंच उंची अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. कमरेचा 4था भाग मी इथं टाकलेला आहे. अशा पद्धतीने आता इथं आपण मार्किंग करून घेतली. आता इथं बघा, तुम्हाला जर मुंड्यामध्ये घोळ येत असेल, ज्यावेळेस हात आपण खाली करतो त्यावेळेस, तर इथं थोडंसं 1/2 इंच फक्त खाली आपल्याला हे करायचं आहे बरं का. खाली, फक्त खाली इथं थोडंसं असं अजून क्रॉसमध्ये 1/2 इंच येऊन असं मार्किंग करायचं, जेणेकरून खालचा कपडा थोडासा कमी असेल तर मुंड्यामध्ये घोळ येत नाही. अजून काही छोटे मोठे ट्रिप आहेत, मी तुम्हाला पुढे हळूहळू एक तर सांगेलच. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आता मार्किंग केलं आहे. आता आपल्याला इथं हे जसं बॅक पॅटर्न आहे तसाच ठेवून आपल्याला मार्किंग करायचं आहे. आता प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आहे हे, त्यासाठी आपल्याला डायरेक्ट अस्तरवरती आपण करू शकतो. अगदी सोपं असतं त्यामुळं. तर बघा, आता इथं जसं आहे तसं आपण इथं मार्किंग करून घ्यायचं. आता खालच्या साईडने बरोबर ठेवलं आहे, मागच्या गळ्याच्या साईडने पण आपण बरोबर ठेवलं आहे. फक्त आपण साईडने मार्किंग करून घेतो आहे. आता इथं आपल्याला समोरचे 2 पार्ट लागतात, त्यामुळं आपल्याला इथं बंद बाजूला ठेवायची गरज नाही, कारण आपल्याला समोरून हुक लावण्यासाठी ओपन लागतं. ठीक आहे. आता इथं आपण बॅक पॅटर्न काढून घेऊयात. आणि बघा, इथं मी गळारुंदी टाकून घेते. अगोदर गळारुंदी 2.5 टाकलेली आहे. का ते आपल्याला 1/2 इंच इथं आपलं हुकलूकपट्टी जोडण्यात जाते. त्यानंतर गळाची उंची 6 इंच टाकली आणि गळ्याचा आकार दिला. आता इथं मुंड्याचा शेप देण्यासाठी मी व्यवस्थित करून घेते अगोदर मुंडा, आणि थोडंसं 1/2 इंच आतमध्ये येऊन किंवा अर्धा इंच येऊन इथं पुढच्या मुंड्याचा आकार दिला आहे. आता इथं टक्स पॉईंट हुकलूकपट्टीपासून आपल्याला वरती आतमध्ये यायचं आहे 4 इंच आणि वरती पण यायचं आहे मला इथं 4 इंच. तर अशा पद्धतीने मी इथं प्रिन्सेसच्या कटोरीचा टक्स पॉईंट काढला आहे आणि इथून 1.5 इंच आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेतला आहे. आता इथं 1.5 इंच घेतला आहे, तर ते 1.5 इंच कट करण्यात जाणार आहे. तर इथं फिटिंग लेवलच्या साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथंसुद्धा अर्धा इंच जोडण्यात जाणार आहे, तर तिथंसुद्धा अर्धा इंच मुंड्याच्या तिथं घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथं कपडा वाळू शकतो, कारण इकडं आपलं आतमध्ये जाणार आहे. आता इथं टक्स पॉईंट देते आडवा टक्स, कारण इथं आडवा टक्स दिला तर पपसुद्धा छान येतो आणि जी हुकलूकपट्टी जी उंचीला मोठी असते ती सुद्धा छोटी होते. जर तुम्हाला इथं द्यायचा असेल तर देऊ शकता, नाही दिला तरी चालतो. तर बघा, अशा पद्धतीने आता मी इथं कट करून घेते. सगळे पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आपल्याला अगोदर कटिंग करून.
आता इथं मेन पॉईंट असतो टक्स पॉईंटचा. टक्स पॉईंट तुमचा बरोबर आला तरच पपसुद्धा बरोबर येतो. बऱ्याच ताई मला कमेंटमध्ये विचारतात की ताई प्रिन्सेस कट समोरून जर घातलं असं चपटं दिसतं, टक्स येत नाही आहे व्यवस्थित, पप येत नाही आहे. तर बघा, हे जर आडवा टक्स तुम्ही तिथं दिला तर तुमच्या प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजला पप येईल आणि ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज घालताल त्यावेळेस अगदी व्यवस्थित ते ब्लाऊज तुमच्या अंगामध्ये बसेल, वर उचकणार नाही. आता 2 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज कुणी म्हणतं वर उचकतं, पण व्यवस्थित पप आला ना तर नाही उचकत आणि फिटिंग व्यवस्थित टाकायलाच पाहिजे. तर बघा, आता आपलं इथं कटिंग तर फ्रंट आणि बॅकचं झालेलं आहे. पण आता इथं काय करायचं आहे आपल्याला, बाहीचं पण कटिंग करून घेऊयात. तर आता इथं बाहीसुद्धा मी डायरेक्ट अस्तरवरती कट करून घेते आहे. शॉर्ट बाही आहे, तुम्हाला माप तर मी घेताना दाखवलंच होतं. 5 इंचची बाही आहे. तर आता इथं मी डबल फोल्ड कपडा करून घेते. आता इथं अगोदरच डबल फोल्ड आहे, अजून एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे 2 बाह्या आपल्या तयार होतात. तर बाहीसाठी आपल्याला इथं आता माप टाकून घेऊयात. अगोदर व्यवस्थित कपडा खालचा वरचा सेम करून घ्यायचा आहे, कारण बाही कमी जास्त उंचीला मग होऊ शकते, आतमध्ये गेला एखादा कपडा तर त्यासाठी. जर आता इथं मी 5 इंचची बाही आहे तर मी तर 6 इंच टाकणार आहे. तुम्हाला कमी जास्त करायचे असेल तर करू शकता. आता इथं 6 इंचच्या आतमध्ये आपल्याला कॅप हाईट तुम्हाला 3 इंचच्या आतमध्येच टाकायची असते, पुढे नाही टाकायची, 3 ते 2.5 इंच. तर बघा, आता इथं मी इथं छाती आणि छातीचा चौथा भाग आणि प्लस अर्धा इंच घेते. आता इथं मी छातीचा चौथा भाग 8 इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे आणि त्यानंतर इथं 2.5 इंच शिलाई बाही घेतली, म्हणजे मुंडा खोली घेतली. त्यानंतर असं मार्किंग केलं आहे आतमध्ये येऊन आणि इथं मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार दिला आहे. आता मागच्या मुंड्याचा आकार कुठून द्यायचा, 3 इंच इथं एक टिक करायचं, इथं 2 इंच करायचं आणि अशा पद्धतीने आपण इथं मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. 2 इंचाला पुढच्या आणि 3 इंचापासून मागचा आणि दंडघेर आता इथं बघा मी इथं 5 इंच टाकला आहे. त्यानंतर इथं शिलाई मार्जिन 1.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आहे आणि आपण कटिंग करून घेऊया. आता 1-2 ताई म्हणतात की ताई स्केलनी मार्किंग कसं करायचं. आता स्केलनी माझ्याकडं तर स्केल नाही आहे, कारण मला खूप जास्त सवय लागल्यामुळं मी स्केलचा वापर नाही करत. पण शक्यतो तुम्हाला करायचं असेल तर प्रोडक्ट टॅग केलेले असतात व्हिडिओखाली, तुम्ही तिथून ऑनलाईन ऑर्डर करून ती तर तुम्ही वापर करू शकता. तरीसुद्धा तुम्हाला वाटलंच तर मी ज्यावेळेस माझ्याकडे घेईल मी त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच कसा वापर करायचा त्याचा. तर खूप सोपं आहे, तुम्हाला एकदा सवय लागली की लागून जाईल. फक्त प्रॅक्टिसची गरज असते, व्हिडिओ व्यवस्थित बघणं गरजेचं असतं, कारण छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात यावा. तर तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती हे कटिंग नसेल करायचं तर ह्याच माप असेच टाकून तुम्ही इथं पेपरवरती कटिंग करून मग तुम्ही पेपर मार्किंग अस्तरवरती करून कट करू शकता. तर बघा, आता इथं मी एक पार्ट मागचा घेतला आहे आणि एक पार्ट बाहीला घेणार आहे, कारण दोन्ही पण साईडला इथं साडीच्या ब्लाऊज पीसला हे आहेत काट आहेत छोटे छोटे, तर प्लेन असे शायनिंगचे, तर मी तसंच घेत आहे. आता एक साईडकडून मी घेतलं बॅक पॅटर्न कट करून, दुसऱ्या साईडकडून मी इथं बाही कट करून घेणार आहे. आता बाहीला थोडासा नॉर्मल जॉईंट येतो, कारण इथं दोन्ही पण काट असतात आणि मग थोडेसे काट कमीच येतात. तर आता नॉर्मल येणारे जॉईंट, कारण अगोदरच माप कमी आहे, ज्यावेळेस माप खूप जास्त असतात त्यावेळेस जास्त जॉईंट येतो. तर इथं अशा पद्धतीने मी इथं कटिंग करून घेते आणि जॉईंटसाठी नंतर तुकडे टाकते. तर बघा, आता त्यानंतर पुढचे आपल्याला पार्ट कट करून घेऊया. तर आता कुठे काय ठेवायचे ते आपण इथं कट करून घेऊ शकतो. आता इथं फुग्याची बाही करायची असेल तर एवढ्या कपड्यामध्ये फुग्याची बाहीसुद्धा मस्त होते, पण इथं आता मला सिंपलच बाही करायची होती, कारण फुग्याच्या बाहीचे बरेच ब्लाऊज आहेत माझ्याकडं, म्हणजे 1-2 ब्लाऊज सध्या तरी वापरते मी. तर अशा पद्धतीने मी अशी सिंपलच कटिंग करणार आहे, डेली यूजचा ब्लाऊज आहे त्यामुळं. आता इथं साईड पॅटर्नसुद्धा हुकलूकचा कट करून घेतला आहे. त्यानंतर कटोरी प्रिन्सेसची कट करून घेऊयात आणि अशा पद्धतीने पार्ट आपल्याला व्यवस्थित सगळे ठेवून असं कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इथं आपलं झालं, बाहीचं कटिंग झालं, बॅकचं झालं, फ्रंटचं झालं. आता इथं बाहीसाठी आपल्याला उरलेले काट इकडचे, परत थोडंसं उरलेलं इकडचं असं कट करून आपल्याला इथं जॉईंटसाठी टाकून द्यायचं, म्हणजे आपण जॉईंट द्यायला व्यवस्थित येतं, लक्षात येतं की आपल्याला तिथं जॉईंट द्यायचं आहे. त्यानंतर हुकलूक पट्टीसाठी मी इथं अस्तरच्या पट्ट्या काढून घेते. त्यानंतर बॉटम पट्टीला पुढे लागतं प्रिन्सेसला कमरेच्या तिथं, तिथेसुद्धा पट्ट्या काढून घेतल्या आणि उरलेल्या फॅब्रिकमधून आपल्याला
तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या पायपिंगसाठी. आता समोरच्या इथं मी तिरक्या पट्ट्या मी इथं काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तिरकं कटिंग करायचं आहे असं, आणि पट्ट्या कट करून व्यवस्थित बांधून ठेवायचे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याचं पूर्ण स्टिचिंग बघूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.